तडीपार आरोपीला गावठी कट्ट्यासह आणि सिन्नर फाटा हल्ल्यातील 6 हल्लेखोरांना अटक. नाशिक रोड पोलिसांची कारवाई. पोलीस ठाणे हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान नाशिक रोड पोलिसांनी तडीपार आरोपीला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक केली आहे. तसेच सिन्नर फाटा येथील जुन्या वादातून 2 इसमांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणाऱ्या 6 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. अश्विनी कॉलनी सामनगाव रोड परिसरात दुसऱ्या कारवाई दरम्यान रेकॉर्डवरील आरोपी चेक करत असताना अस्वले माळ्याकडून अश्विनी कॉलनीकडे एक संशयित मोटरसायकल भरधाव वेगाने येत असल्याने त्यांना थांबविण्याकरिता इशारा केला असताना त्याने मोटरसायकल भरधाव वेगाने नेत असताना सदर मोटरसायकल स्लिप झाली. मोटरसायकलीवरील 3ही इसम खाली पडले. त्याचा पाठलाग केला असता 2 इसम अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले, तर मोटरसायकलसह 1 इसमास ताब्यात घेण्यात आले. त्यास मयूर अनिल जानराव वय 21 वर्ष, राहणार कैलाजी सोसायटी, जेल रोड, नाशिक रोड असे त्याचे नाव असून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात 1 मोटरसायकल तसेच त्याच्या कमरेला 1 गावठी बनावटीचा लोखंडी कट्टा व 1 जिवंत काडतूस मिळून आले. आरोपी उपनगर पोलीस ठाणे हद्दीतून 2 वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले असून सदर आरोपी हा नाशिक शहर व जिल्ह्यातून हद्दपार असताना अवैधरित्या 1 देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगताना मिळून आल्याने त्याच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 325 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारांना आळा बसावा म्हणून नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत 2 फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांच्यासह गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सिन्नर फाटा अश्विनी कॉलनी सामनगाव रोड परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते. या कारवाईमध्ये या दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्यात भादवी कलम 307, 143, 147, 148, 149 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपींना सिन्नर फाटा हद्दीत शोध घेत असताना संशयित आरोपी राजिक युनिस शेख वय 19 वर्ष, आकाश उर्फ निखिल राजेंद्र घोडेराव, अमन जाहिद शेख, सोहेल फिरोज शेख, बन्या उर्फ निरंक नागू नरोटे, इम्रान अफसर शेख हे मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. हुसेन फिरोज शेख यांच्यावर नाशिक रोड व उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण, जबरी चोरी, खंडणी, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्यावर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे. सदरचे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, विजय टेमगर, विष्णू गोसावी, मनोहर कोळी, नाना पानसरे, अरुण गाडेकर, संतोष पिंगळ, यशराज पोतन, भाऊसाहेब नागरे, सागर आडणे, कल्पेश जाधव, गोकुळ कासार, रोहित शिंदे, योगेश रानडे आदींनी कारवाई केली आहे. माननीय पोलीस उपायुक्त झोन 1 यांच्या आदेशाप्रमाणे नाशिक सब डिव्हिजनमध्ये दिनांक 2/2/2024 रोजी संध्याकाळच्या वेळेत कॉम्बिंग राबवून कॉम्बिंगमध्ये गुन्ह्यातील पाहिजे आरोपी, तडीपार इसम, त्याचप्रमाणे रेकॉर्डवरील आरोपी व संशयित आरोपी तसेच वाहनांची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. सदर कारवाई ही पोलीस स्टेशन नाशिक रोडच्या हद्दीत देखील करण्यात आली होती. सदर कारवाई ही सुरू असताना नाशिक रोड पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर्ड नंबर 66/2024 कलम 307, 143, 147, 148, 149 सह 4/25 भारतीय हत्यार कायदा मधील पाहिजे आरोपींचा सिन्नर फाटा परिसरामध्ये शोध घेतला असता आरोपी नामे राजिक युनुस शेख, आकाश उर्फ निखिल राजेंद्र घोडेराव, अमन जाहिद शेख, सोहिल फिरोज शेख, नऱ्या उर्फ निरंक नागू नरोटे व इम्रान अफसर शेख हे 6 आरोपी मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आलेली आहे. तसेच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हुसेन फिरोज शेख याच्यावर इतरही गुन्हे असून त्याचा शोध सुरू आहे. सदर कारवाई सुरू असतानाच अश्विनी कॉलनी सामनगाव रोड येथे रेकॉर्डवरील आरोपी चेक करत असताना अस्वले माळ्याकडून अश्विनी कॉलनीकडे एक संशयित मोटरसायकल भरधाव वेगाने येत असल्याचे दिसून आल्याने तिला थांबवण्याचा इशारा केला असता सदर
मोटरसायकल ही भरधाव वेगाने जात असताना स्लिप झाली व त्यातील तीनही इसम हे खाली पडले. त्यांचा पाठलाग केला असता 2 इसम हे अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेत, तर मोटरसायकलसह 1 इसम हा ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदर इसमाचे नाव विचारले असता त्याचे नाव हे मयूर अनिल जानराव, राहणार जेल रोड असे सांगितले आहे. त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक मोटरसायकल किंमत अंदाजे 80,000 रुपये, एक लोखंडी बॉडी असलेला देशी गावठी कट्टा किंमत अंदाजे 40,000 रुपये व एक जिवंत कारतूस असे एकूण 1,20,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हा मिळालेला आहे. सदर आरोपीची मागील हिस्ट्री काढली असता त्याच्यावर अगोदर देखील गुन्हे दाखल असून तो उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतून 2 वर्षाकरता हद्दपार करण्यात आलेला आहे. त्या आरोपीवर आता पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे 72/2024 या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सौ, माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सोबत PI रामदास शेळके, DB चे API गणेश शेळके, विजय टेमगर, विष्णू गोसावी, मनोहर कोळी, नाना पानसरे, अरुण गाडेकर, संतोष पिंगळे, यशराज पोतन, भाऊसाहेब नागरे, सागर आडणे, कल्पेश जाधव, गोकुळ कासार, रोहित शिंदे, योगेश रानडे अशांनी केलेली आहे. त्यांना आज कोर्टात हजर केलेलं आहे आणि त्यांना पोलीस कोठडी ही देण्यात आलेली आहे. त्यांना 3 दिवसांची पोलीस कस्टडी ही देण्यात आलेली आहे.